जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पद भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की फर्स्ट जो काही फेज असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। एक प्रकारे त्याच्यामधल्या ज्या काही इंटरव्ह्यूच्या जागा असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूच्या जागा असेल, विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असेल, तर ह्या संपूर्ण जे काही कार्यवाही असेल तर ती सध्या बघा झालेली आहे। आणि एकंदरीत आता जे काही संपूर्ण उमेदवार फेज 2 संदर्भात बघा वाट बघत आहेत, तर त्या फेज 2 संदर्भात वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळ्या आस्थापना असेल तर त्यांच्या माध्यमातून फेज 2 जाहिराती देण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर बघा जे काही पत्र आहे तर ते इश्यू झालेले आहे। कारण बघा महत्त्वाचं जे काही 10/9/2024ला एक शासन निर्णय सध्या बघा पारित झाला होता, तर त्या शासन निर्णय आणि महत्त्वाचं माननीय आयुक्त शिक्षण जे असेल तर त्यांच्या वतीने 13 तारखेला म्हणजे 13/9/2024ला सध्या एक पत्र इश्यू करण्यात आलं होतं फेज 2 संदर्भात। जी पदभरती संदर्भात जी काही पुढील कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीच्या म्हणजेच काय तर जाहिराती देण्यासंदर्भात हे दोन सध्या बघा एक शासन निर्णय 10/9चा आणि एक जे काही परिपत्रक होतं 13/9चं शालेय शिक्षण विभागाच्या वतीने। तर आयुक्तांनी सध्या बघा तशा पद्धतीने पत्र दिल्यामुळे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमधल्या जे सध्या त्या जिल्हा परिषदमध्ये जे सध्या आस्थापना असेल त्याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था असेल अनुदानित किंवा मग स्वतः जिल्हा परिषदच्या ज्या जागा असेल वेकेन्सी असेल तर त्या सध्या बघा पवित्र पोर्टलवर सेकंड फेजमध्ये जाहिराती देण्यासंदर्भात कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने पत्र देखील सध्या बघा इश्यू करण्यात आले। आता हे जे पत्र होतं तर हे पत्र कुठलं आहे तर जिल्हा परिषद नांदेड संदर्भात हे पत्र आहे। आणि ह्याच्यामध्ये बघा ह्या पत्रामध्ये अध्यक्ष सचिव असेल खाजगी शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टलला लागू असणाऱ्या जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत संपूर्ण इथं विषय देण्यात आला आहे। पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही संदर्भात। तर जे काही कार्यवाही आहे तर त्या म्हणजे जे काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा देण्यासंदर्भात पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती सुरू करण्यासंदर्भात हे पत्र आताचं आहे 11 ऑक्टोबरचं। तर हे पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे। तर एकंदरीत ज्या वेकेन्सी असणार आहे फेज 2 मध्ये तर त्या कोणकोणत्या असणार आहे तर पहिलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजू न झालेले जे उमेदवार असेल आणि त्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेले पदे असेल तर ते उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे ही प्रक्रियेचा एक भाग असतो। म्हणजे जो काही फेज 2 सध्या झाला आहे तर त्या फेज 2 मधले अपात्र उमेदवारांच्या वेकेन्सी असेल, गैरहजर उमेदवारांच्या वेकेन्सी असेल आणि रुजू न झालेले उमेदवारांच्या वेकेन्सी, तर ह्या वेकेन्सी सध्या बघा येणार आहे। त्यानंतर दुसरी जी वेकेन्सी म्हणजे कोणती तर जी 10% संदर्भात आपल्याला माहिती आहे की बिंदू नामावलीमुळे बघा जो सध्या घोळ झाला होता आणि बिंदू नामावली दुरुस्ती होऊन जे सध्या 10% पदं असेल रिक्त पदं तर ती पदं सध्या येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे काही खाजगी शैक्षणिक संस्था असेल अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्था तर त्यांच्या ज्या जाहिराती असेल तर त्या नवीन जाहिराती सध्या बघा पवित्र पोर्टलवर येण्यासंदर्भात हे जे पत्र असेल तर हे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना हे सध्या जाहीर केलेलं आहे। तर आता ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी बघा पवित्र पोर्टलवर देण्याचं काम सध्या सुरुवात झाली आहे। आता हे दुसरं जे पत्र होतं तर हे सांगली जिल्हा परिषदेचं होतं, तर इथं देखील बघा हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं शैक्षणिक संस्थांना आणि संपूर्ण जे काही वेकेन्सी असेल शिक्षक पद भरती संदर्भात दुसऱ्या टप्प्यातील तर त्या संदर्भात इथं करावयाच्या कार्यवाही संदर्भात इथं पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलं होतं। तर जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी सध्या बघा शिक्षण विभागाकडून ज्या काही सूचनेनुसार पवित्र पोर्टलवर नोंदणी किंवा जागा त्या वेकेन्सी सध्या अपलोड करण्यासंदर्भात सुरुवात ही झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आता हे सकाळ वृत्तसेवामध्ये न्यूज जी आलेली आहे 117 पदवीधर आणि 34 शिक्षकांची भरती होणार। तर हे जी सध्या न्यूज आहे तर ती जिल्हा परिषद आपल्याला छत्रपती संभाजीनगर असेल तर ते संभाजीनगरची ही न्यूज आहे। तर छत्रपती संभाजीनगर एकंदरीत ज्या वेकेन्सी आहे तर त्या पवित्र पोर्टलवर सध्या फेज 2 मध्ये ज्या येणाऱ्या आहे तर त्या सध्या बघा इथे अपलोड झालेल्या ह्याच्यावरनं कळतंय। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया। तर इथं बघा छत्रपती संभाजीनगर 16 तारखेची न्यूज आहे। जिल्ह्यात बघा जवळपास 800 शिक्षकांची रिक्त पदे असताना पवित्र पोर्टलवर मराठी माध्यमाचे 313 तर उर्दू माध्यमाचे 30 असे एकूण 336 शिक्षकांची पदं भरती करण्यात आली आहे। 300 ह्या ठिकाणी बघा 63 जागांच्या भरल्यानंतरही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात अजूनही जवळपास 200 जागा रिक्त आहेत। तर लक्षात घ्या अशा ज्या काही वेकेन्सी आहे तर प्रत्येक आस्थापनामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेकेन्सी सध्या फेज 1 मध्ये जरी भरली गेली आहे
आहे तरी देखील तिथे बघा रिक्त सध्या एवढ्या ज्या काही वेकन्सी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक आस्थापनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे एकटं छत्रपती संभाजीनगरमध्ये 200पेक्षा जास्त जागा तरीही रिक्त आहे आणि उर्वरित जागा ज्या आहे तर त्या भरण्यासंदर्भात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे, बरोबर। म्हणजे जे काही जागा असेल त्याच्या जागेची नोंदणी इथं केलेली आहे। तर पुढे काय आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक विभागात बघा शिक्षकांचे मराठी माध्यमाचे एकूण 8,177 तर उर्दूचे 533 पदे मंजूर आहेत। त्यापैकी शासनाने 70% जागा भरण्यासंदर्भात जाहिरात देण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानुसार जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाने मराठी माध्यमाच्या 571 तर उर्दू माध्यमाच्या 92 पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली होती। त्यापैकी मराठी माध्यमासाठी 370 तर उर्दू माध्यमासाठी 38 जागांसाठी बघा भरती प्रक्रिया करण्यात आली होती। परंतु प्रत्यक्षात 10% उमेदवारांनी शिक्षक भरतीकडे कानाडोळा केला होता। त्यामुळे जिल्ह्यात बघा 10% जागा रिक्तच राहिल्या। तसेच यावर्षी आंतरजिल्हा बदलीने दुसरे 250 शिक्षक बघा आले आहे तरीही अजून जिल्ह्यात जवळपास 200 जागा रिक्तच आहे। तर लक्षात घ्या 200 जागा इथं रिक्तच आहे आणि त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 117 प्राथमिक पदवीधर गणित तर बघा 34 प्राथमिक शिक्षणसह भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली आहे। म्हणजे जे काही जाहिरातीची प्रक्रिया आहे पवित्र पोर्टलवर देण्यासंदर्भात इथं जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा सध्या सुरू झालेली आहे। एकंदरीत हे छत्रपती संभाजीनगरमधलं जिल्हा परिषदची न्यूज आहे। तर त्या संदर्भात ज्या रिक्त राहिलेले जवळपास 200 पदं असेल तर त्यांच्यामधले इथं बघा 200 पदं जे रिक्त आहे तर त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 117 जे आहे तर ते प्राथमिक त्यानंतर पदवीधर गणित असेल 34 प्राथमिक सहशिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात सध्या बघा दिलेली आहे। तर ह्या ज्या जाहिराती आहे तर ते सध्या बघा प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात माननीय जे काही आयुक्त महोदय असेल तर त्यांनी देखील सध्या त्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं। जरी इलेक्शन ह्या ठिकाणी राहिलं किंवा आचारसंहिता राहिली तरी देखील निवडणूक आयोगाची परमिशन घेऊन पुढील जी काही प्रक्रिया असेल फेज 2 संदर्भात तर ती सध्या बघा आम्ही करू अशा पद्धतीने आश्वासन देखील दिलं होतं। मागे जे काही आंदोलन किंवा उपोषण झालं होतं त्या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेची जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला इथं स्टॉप झालेली नाही तर ती सध्या बघा सुरूच आहे आणि जी काही अंतर्गत ज्या प्रक्रिया असेल तर ते प्रक्रिया इथं होताना दिसून येत आहे। तर त्याचं हे एक उदाहरण आहे। कारण बघा जे काही फेज 2 होणे गरजेचं आहे। फेज 2 मध्ये बरेचसे जे उमेदवार असेल तर ते सध्या बघा इथे जॉईन होऊ शकतात। त्या अनुषंगाने प्रत्येक आस्थापनेमध्ये त्याच्यामध्ये मनपा असेल नपा असेल जिल्हा परिषद असेल किंवा मग खाजगी अनुदानित संस्था असेल तर अशा जाहिराती देण्याचं काम सध्या बघा सुरुवात झाली आहे। तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की मार्च महिन्यात शिक्षण विभागाने रिक्त जागांपैकी 70% जागावर शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता। त्यानुसार केवळ 60% उमेदवार भरतीसाठी उपस्थित राहिले आणि 10% उमेदवार भरतीसाठी या ठिकाणी आले नव्हते। त्यामुळे आता रिक्त जागांसाठी 117 प्राथमिक पदवीधर व 34 प्राथमिक सहशिक्षक पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिली आहे असं कोण म्हणताय तर माननीय जयश्री चव्हाण मॅडम आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक छत्रपती संभाजीनगर। तर हे सध्या बघा त्यांचं जे काही स्टेटमेंट सध्या आलेलं आहे म्हणजे एकंदरीत जी काही जाहिरात आहे तर त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासंदर्भात काम असेल तर ते सध्या प्रत्येक आस्थापनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। तर एकंदरीत जे काही फेज 2 असेल तर ती फेज 2 संदर्भात कार्यवाही बघा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि फेज 2ची भरती देखील आपल्याला लवकर जी काही पूर्ण होताना दिसून येईल। तर हे एक महत्त्वाचे आपल्यासाठी गुड न्यूज म्हणता येईल। जी काही प्रक्रिया असेल जाहिरातीची तर ती सध्या बघा इथं झालेली आहे। तर पुढची प्रक्रिया बघा लवकरात लवकर होण्यासंदर्भात आपण पाठपुरावा देखील करूया। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। ज्या जाहिराती आहे तर त्या सध्या बघा अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत ज्या काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया फेज 2ची लवकरात लवकर बघा सुरू होईल ही जी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया। तर सध्या तरी ही एक लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत देखील बघा माहिती पोचवा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकता। लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे। तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।